कॉमेडी विषय तर्री मारून. मराठी विनोदांच्या या भागात मी नम्रता संभेराव तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. तर पुलं म्हणतात स्त्रिया ना या फळांसारख्या असतात. कुणी आंब्यासारख्या गोड असतात, कुणी कलिंगडासारख्या जाडजूड असतात, कुणी अननसासारख्या उंच असतात, कुणी सफरचंदासारख्या लालबुंद असतात, कुणी मोसंबीसारख्या आंबट गोड असतात, कुणी चिकूसारख्या रसरशीत असतात आणि कुणी पेरूसारख्या चटकदार असतात. प्रॉब्लेम ना पुरुषांमध्ये. मेल्यांना फ्रूट सलाड हवं असतं. नाही असं पुलं नाही म्हणत. खरं तर पुलं म्हणाले, अत्रे म्हणाले असं जेव्हा आपण म्हणतो ना तेव्हा मराठी माणूस हातातली सगळी कामं सोडतो आणि ते सगळं ऐकायला बसतो. म्हणून थोडीशी गंमत केली. असं म्हणतात की एखाद्याने आपल्याला एकदा फसवलं तर दुसऱ्या वेळेला त्याच्याकडे जायचं नसतं. पण काय करणार, सासूरवाडीला तर जावंच लागतं ना. घरामध्ये ना 3 प्रकारची माणसं असतात. बायकांना हे नक्की पटेल. कष्टाळू बायको, कष्टटाळू मुलं आणि कसटाळू नवरा. पटलं ना. आई वडिलांच्या बोलण्याचा ध्वनीचा वेग खूप कमी असतो. कारण बऱ्याचदा काय होतं, आई वडील आपल्या मुलांना 15 ते 20 वर्ष वयाचे असताना ज्या गोष्टी समजावून सांगतात ना त्या मुलांना वयाच्या 40 नंतर ऐकू येतात, समजतात आणि पटतातही. त्यामुळे छोटीशी टीप, तरुणांनी आपला वेग त्वरित वाढवावा. विनोदाच्या साम्राज्यामध्ये शहरांचं इतकं वर्चस्व आहे की त्यात पुण्याला खूप महत्व आहे. त्यामुळे ऐकूया एक पुणेरी ठसका. आजकाल ना टीव्हीवर एवढे देवांचे प्रोग्राम लागलेत की टीव्हीकडे पाय करून झोपायला पण भीती वाटते हो. का म्हणजे काय, पाप लागले तर. हल्ली बुलेटमध्ये सेल्फ स्टार्टर आल्यापासून एका झापडीत खाली पडणारी मुलं सुद्धा सर्रास बुलेट चालवायला लागलेत. काय ना, एक वेळ हरवलेलं प्रेम आपल्याला परत मिळेल हो. पण एकदा का गाडी पुसायचं फडकं हरवलं तर अजिबात मिळणार नाही. फडकी चोर साले. मोबाईल वापराचा इतका अतिरेक झालाय ना की माझ्या बाजूला एक मुलगी बसलेली होती. ती पेपर वाचताना सुद्धा पेपर मधलं चित्र 2 बोटांनी झूम करून बघत होती. आहे की नाही गंमत. आमच्याकडे ना एक इंजिनियर आहे. त्याच्या कामात थोडी जरी चूक काढली ना तर त्याचं नेहमीचं वाक्य ठरलेलं, साहेब लय बारीक बघितलं ना तर बाईला पण मिशा दिसतात हो. काय ना, बायका खूप नशिबवान असतात. कारण बायकांना बायका नसतात. बॉसच्या जोकवर मीटिंग मध्ये तोच जोरजोरात असतो ज्याचा EMI सगळ्यात जास्त असतो. नोकरी करणाऱ्यांना नक्कीच पटलं असेल ना. ही एक गोष्ट मात्र अगदी खरी आहे. जगात सगळ्या माणसांची वेगवेगळी नावं असतात. पण बऱ्याचदा काय होतं ना, गर्दीमध्ये आपण एखाद्याला आवाज देतो ना, ए माकडा, तेव्हा 15-20 जण तरी नक्कीच मागे वळून बघतात. तुम्हाला आलाय का अनुभव? खरं सांगा. ऍक्टिवाच्या सायलेन्सरवर बायकोचं नाव लिहिलं तर म्हणे बुलेटचा आवाज येतो. एका तरुणाची व्यथा. बिचाराचं असं म्हणणं आहे, जेव्हा मी लहान असताना झोपेत हसायचो ना तेव्हा आई म्हणायची सटवाई खेळवतीये. पण आता जेव्हा मी झोपेत हसतो तेव्हा बायको म्हणते कुठली सटवी खेळवतीये. हो ना, हो ना. त्या मुली सुद्धा आतंकवाद्यांपेक्षा कमी नव्हत्या, ज्या सर वर्गात येतात सरांना आठवण करून द्यायच्या. सर आज तुम्ही ग्रहपाठ चेक करणार होतात ना. काय दिवस आलेत बघा. 4थी 5वीची पोरं चक्क सैराट प्रेमाच्या गप्पा मारतायत आणि आपली हल्लीची तरुण पोरं पोकीमन पकडत फिरतायत. सगळ्या स्त्री जातीला पडलेला गहन प्रश्न, पुरुष तर कधीच उपवास करत नाही, मग त्यांना आपल्यासारख्या सुंदर आणि चांगल्या बायका कशा मिळतात. सर्व आई वडिलांचा सगळ्यात सुंदर डायलॉग. डोकं तर खूप आहे हो त्याला, पण अभ्यासच करत नाही. काही लोक नाकात बोट घालून बोट असं पाहतात जणू काही नाकातनं हिराच निघालाय. लग्नाच्या वरातीत कितीही नाचणारे 30 मार खान असू देत, पण हवा त्याचीच होते जो झोपून नागिन डान्स करतो. भारत सरकारचा नवीन नियम, ज्यांचा मोबाईल कॅमेरा 2 मेगापिक्सल आहे त्यांना दारिद्र्य रेषेखालील असे घोषित करण्यात येईल. सर्व निर्व्यसनी लोकांना एक विशेष सूचना. व्यायाम करणे, ड्रिंक्स न घेणे आणि शाकाहारी असणे याने तुमच्या आयुष्यातली काही वर्ष नक्कीच वाढतील. पण ही जी वाढणारी वर्ष आहेत ना ती म्हातारपणातली आहेत, तरुणपणातली नव्हे.
एटीएम मधनं 2000 निघताना इतका आवाज होतो की आपल्याला वाटतं जणू काही 4-5 हजार निघतायत की काय. हो ना. चुकतो तो माणूस, चुका सुधारतो तो देव माणूस, आणि जो आयुष्यात कधीच चुकत नाही तो बायकोच्या माहेरचा माणूस. रस्ते साधे होते तेव्हा माणसं सुद्धा साधी होती, पण जेव्हापासून रस्ते डांबरी झालेत तेव्हापासून माणसं सुद्धा डांबरट झाली. मुंबईहून पुण्याला जाताना नेमकं काय होतं? तापमान कमी होतं पण अपमान वाढतो. 10 गमतीदार गोष्टी. पहिली गोष्ट, तुम्ही साबणाने डोळे धुवू शकत नाही. दुसरी गोष्ट, तुम्ही केसांचा भांग पाडताना किती केसांचा भांग पाडला हे बघू शकत नाही. तिसरी गोष्ट, तुम्ही जीभ बाहेर काढून नाकाने श्वास घेऊ शकत नाही. चौथी गोष्ट, आता तुम्ही हे 3 नंबरचं करून बघितलंत ना. सहावी गोष्ट, तुम्ही जर क्रमांक 3 करून पाहिलं असेल तर तुमच्या लक्षात येईल की तुम्ही अगदी कुत्र्यासारखे दिसताय. आता सातवी गोष्ट, हसू आलं ना. आलं ना हसू? येणारच, कारण तुम्ही वेड्यात काढले गेलात. आठवी गोष्ट, तुम्ही क्रमांक 5 विसरला तो. नववी गोष्ट, विसरणारच, कारण तुम्ही सांगितलंच नाही. 10वी गोष्ट, ही एकच गंमत होती. एक गोष्ट आयुष्यात नेहमी लक्षात ठेवा, आंब्याच्या झाडाला आंबे येतात पण वडाच्या झाडाला कधीच वडे येत नाहीत. हसू नका. आणखी एक गोष्ट लक्षात ठेवा, झोपून अभ्यास केला तर झोप येते, पण बसून अभ्यास केला तर बस मात्र येत नाही. खेड्यातले वडील मुलीला विचारतात, काय ग पोरी, 12वी नंतर काय करणार आहेस? तर पोरगी म्हणते, बाबा MBA. वडील म्हणतात, म्हणजे ग? पोरगी म्हणते, मिया के बाहू में आराम. संतूर साबणावर 1 पेन फ्री. काय आंघोळीनंतर अंगावर निबंध लिहायचाय? काही या फ्री. गायच्या पर चुना पुढे द्या ना मग, दम असेल तर फ्री. गावाकडची लोक मुंबईला लग्नाला आले. लग्न लागल्या लागल्या लगेच जेवणाच्या हॉलमध्ये गेले आणि तिथे सलाडचे अनेक प्रकार बघून पुन्हा बाहेर आले. बाहेर आल्या आल्या पाटील म्हणतात, अहो लय टाइम आहे अजून, लोक भाजीत चिरतात.